ओ हे खास पक्ष्यांच्यासाठीच असते आणि ह्याच्यामध्ये बिया असतात केळा. कसलं सुंदर आहे ते. लहान केळीमध्ये बिया राहतात. दिसतात. सावकाश सावकाश मॅडम. हे एवढी पिकणारी. मॅडम सावकाश. होय. थांब. ट्रेकिंगसाठी गेलो आणि आयुष्यात पहिल्यांदाच रानकेळी अर्थातच ज्याला आदिवासी लोक कौदर असेही म्हणतात त्याचे झाड पाहायला मिळाले. जमिनीची सुपीकता वाढवणारे हे झाड खडकाळ प्रदेशात अगदी उत्तम पद्धतीने सुद्धा जगते. ही केळी पिकू लागली की त्यातल्या काळ्या बिया मोठ्या होतात. या केळांची झाडाच्या खोडाची तसेच केळफुलाची सुद्धा भाजी केली जाते. या बिया पक्षी तर खातातच. आयुर्वेदामध्ये या बियांपासून औषधी पावडर सुद्धा बनवली जाते. हे बघा आता बिया आहेत. हे बघा. अरे ते पिकणार आहेत. माझा काढा की उलगडून. ही एक आणखी माहिती घेतल्यावर असे समजले की हे झाड कमीत कमी 5 वर्ष तरी जगते. मेल्यासारखे वाटते, परंतु पावसाळा सुरू झाला हे प्राणी की परत खाल्ल्यानंतर उगवते. ह्याचा त्यांच्यामार्फत बीज प्रसार होत असतो. तुम्ही या केळी किंवा या केळांची भाजी कधी खाल्ली असल्यास ती तुम्हाला आवडली का ते मला नक्की कमेंट करून कळवा.